सर, एकूणच राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली गेली आहे. महिलेला उमेदवारी दिली गेली आहे. काय सांगा? महिलेला दिली, बहुजन समाजाच्या एका प्रतिनिधीला दिली, सुशिक्षित महिलेला दिली. हा फार मोठा कळले की नाही धाडसी असा निर्णय एकनाथ शिंदेने घेतलेला आहे. त्याचं मी स्वागत करतो. मी सुद्धा इच्छुक होतो. मी सुद्धा काल कैफियत मांडली त्यांच्यासमोर, पण त्यांच्या मनामध्ये एक असा आगळा वेगळा निर्णय घ्यायचा होता. ते जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला मी आज ती उमेदवारी जाहीर केल्यानंतर मी त्याचं मनापासून स्वागत केलं. मी नाराज नाही. सर, एकूणच पाहायला गेलं इराण इस्रायल युद्ध सुरू आहे. दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी एकनाथ शिंदे परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊल उचललं. त्याचं दुसऱ्याच दिवशी त्यांनी विमानाची व्यवस्था केली. एकूणच शिवसेनेची याबद्दलची कशी तयारी सुरू आहे? शिवसेना विशेषतः एकनाथ शिंदेचं नेतृत्व असणारी शिवसेना ही समाजोपयोगी, समाजासाठी सर्वतोपरी सहाय्य करणारी एक संघटना आहे. आणि अशा तऱ्हेचं कोण अडचणीत असेल, कुठे दुःखद घटना घडली तर ते स्वतः धावतात आणि पक्षाच्या वतीने त्यांना सर्व तऱ्हेची मदत करतात. त्याचाच एक भाग म्हणून दुबईमधून नागरिकांना स्वखर्चाने इथे आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेने केली. त्यांचं मी अभिनंदन करतो. खूप धन्यवाद सर. तर एकूणच पाहायला गेलं तर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना शिंदे गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली. आज आपण आता गजानन कीर्तीकर यांच्यासोबत आता संवाद साधला. ते देखील या उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि त्यांनी देखील उमेदवारीसाठी मागणी केली होती, अशी भावना त्यांनी या आपल्या माध्यमातून व्यक्त केली. तर मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई.